त्या खर्चासाठी 1100 रुपये सप्रेम मंजू निकम विजापूर यांच्याकडून 500 रुपये दिंडीच्या खर्चासाठी सप्रेम हिला शेंडे यांच्याकडून सप्रेम भेट बघा. म्हणून या दिंडीला सहकार्य आमची सोमा तात्या झुले. आमची दिंडी दुसरी एक कर्नाटकला जाती इंचगिरीची. मी इंचगिरी संप्रदायाचा आणि ती दिंडी मागल्या 2 महिन्यात आम्ही इंचगिरीला घेऊन गेलतो. आणि त्या इंचगिरीला जात असताना आमचे ही 7 आमच्या चौघडे आपले सोमा तात्या झुळे यांची वाहन सेवा. त्यांनी सांगितलं महाराज कधी मी दिंडी काढा, फक्त मला त्याला पुरतं पैसा द्या, मी त्याच्यासाठी अखंडित तुम्हाला वाहन सेवा देणार आहे. म्हणून त्यांचा एक मोठा बघा सहकार्याचा वाटा आपल्या दिंडीला आहे. आणि त्यांच्यासाठी एक जागा बऱ्या बाळूबाबा मामाची जय बघा. म्हणून असं सहकार्य आता अन्नदाते आमचे महिमचे विजय कोळेकर सजासजी नाव काढलं आणि विजय कोळेकरांनी सांगितलं की महाराज तुम्ही जे दिलेला शब्द आहे त्याच्यात मी माघार घेत नाही. बघा अरे दीदी म्हणायची गरज नाही. ती बाळूमामानं त्यांच्या टकोऱ्यात घातलं. महाराज म्हणले तुमचे 1000 माणसं निघू द्या, तुम्हाला लागल एवढा बाजार घ्या. आता माझ्यासारखा महाराज जर नालायक असता तर 10 किलो लागायचं तर 50 किलो घेतलं असतं. पण जेवढं पोटापुरतं लागल एवढा बाजार त्यांच्याकडं घेतला. आणि त्या बाजाराचं सार्थक दुपारच्या पंक्तीला झालं बघा. मग बाळूमामाला यायची काय गरज आहे. असं जर तुम्ही आम्ही सहकार्य केलं तर बाळूमामाला कळत नाही का. हा तसं प्रत्येक जणांनी सहकार्य करा. आता उद्या दुपारची पंगत महोचे आमचे कृष्णदेव पांडुरंग कोळेकर यांनी ती पंगत दिली आहे. आता चहा पाणी नाश्ता अनेक जणांनी दिलेला आहे. आता त्याची नावं उद्याच्या कीर्तनाला घेऊन म्हणून कुठंतरी सहकार्य करा. म्हणून मागा मी सांगितलं एवढा सदोप लावेल द्वारे आणि त्याचा वेळू गेला. म्हणून ही कित्ता जे घातलाय दिंडीचा ही माझ्या मनानं घातलेला नाही. मी इंचगिरी संप्रदायाचा. आता बाळूमामानं मला पाठपासून झोपून दिलं नाही. मला उठावला रे द्या. अरे म्हणले तुला माझ्याकडे यावं लागणार आहे. अहो म्हणले महाराज मी इंचगिरी संप्रदायाचा आहे आणि तुमच्याकडे मी कसा येणार. बाळूमामा म्हणले अरे द्या तू भेद धरू नको. भेद धरला तर परमार्थ नाही. भेदा भेद काय कामाचा नाही. इंचगिरीत मीच आहे आणि बागमापुरात मीच आहे. तर भेद करू नको आणि उद्या सकाळ तुका मला लाग असं त्यांनी मला आदेश दिला.